नमस्कार. आपण पाहत आहात दैनिक लेटेस्ट न्यूज. अंमळनेर रेल्वे स्थानक परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे संरक्षण दल अर्थात आरपीएफ मधील सहाय्यक उपनिरीक्षक जयपाल भगीरथ सिंग यांच्या स्वतःच्या सर्व्हिस पिस्टलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना 16 जून रोजी मध्यरात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आरपीएफ कार्यालयात घडली. गोळी डोक्यातून आरपार गेल्यानंतर जखमी जवानाला तातडीने उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना मुंबई येथील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत जयपाल सिंग यांचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची माहिती समोर आली असून त्यांना कायमस्वरूपी अंधत्व आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान नंदुरबार रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मनमाड फॉरेन्सिक पथकाने रक्ताचे नमुने आणि गोळीचे पुरावे जप्त करून तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी सखोल चौकशी करत आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळाली आहे. कॅमेरामन आबिद पिंजारी सहित मुन्ना शेख, दैनिक लेटेस्ट न्यूज, अंमळनेर. अधिकृत माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.